हॅलो मंडळी, तर आज मी तुमच्याबरोबर व्हेज पुलावची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कांदे, गाजर, शिमला मिरची घेतली आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. आता त्यासाठी आपण वाटाणे, बटाटा धुवून घेतले, त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत, टोमॅटो कापून घेतले आहेत. आता ते आपण गॅसवर कुकर गरम केला आहे, त्याच्यात साजूक तूप आणि थोडंसं तेल घातलं आहे. त्याच्यावर थोडेसे खडे मसाले घातलेत, आलं लसणाची पेस्ट घातली आहे, हे छान परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, त्या छान परतून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कांदा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे. हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि छान असे आपण तेलावर परतून घेऊया. थोडेसे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आणि छान असं परतून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात जे आपण भाज्या कापलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आता मी गाजर घातलं आहे, गाजर, शिमला मिरची छान असं आपण परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटो घातला आहे, टोमॅटोही छान मिक्स करूया. त्याच्यानंतर हिरवे वाटाणे आणि बटाटे ते घालूया, तेही मिक्स करून घेऊन एक वाफ काढून घेऊया. आपण असंच झाकण वरच्यावर ठेवलं होतं आणि एक वाफ काढून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला घरगुती मसाले घालायचे. त्याच्यात आहे आपला घरचा मसाला, हळद आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर बिर्याणी मसाला घालायचा आहे. छान मिक्स करून घेतलेला आहे आणि एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता ते पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. तर त्यासाठी मी 1 चमचा मीठ घालते. मीठ घातल्यानंतर आपण छान असं मिक्स करून झाकण ठेवूया. पुन्हा एकदा एक वाफ काढूया. पाणी उकळलं की त्याच्यात जे तांदूळ धुवून ठेवलेले ते घालायचे आहेत. तर मी 2 वाटी तांदूळ घेतलेले, तर त्यासाठी 4 वाटी मी पाणी घातलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे लाल मिरची पावडर घातलं आहे, व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आता झाकण लावायचं आहे आणि एक छान उकळी आली की पुन्हा काढायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 2 शिट्ट्या करून भात शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पुलाव